सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आहे. बरेचसे लोक या ठिकाणी डीजे लावतात, बरेचसे लोक वरात काढतात, नाचतात. मग काय काय करतात, न जावे तिथे जाय. सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाला असं पण असतं. आम्हाला नाही माहिती, मला 2-3 कार्यक्रमाला सांगितलं होतं, त्यामुळे मी तुम्हाला विचार करते. आता माझे वडील पोलीस आहेत, त्यामुळं आम्ही सोबत राहिलेलो आहे. आम्ही बरेचसे रिटायरमेंटचे कार्यक्रम पाहिलेले आहेत. पण ऐका, आज या परिवारानं, या नाईक कुटुंबानं का बरं हा कीर्तनाचा अट्टहास केला असेल? तर जे काही अविरतपणे जे काही यश मिळालेलं आहे, असं म्हणतात ते सगळं भगवंतानं दिलेलं आपल्याला काय आहे, काहीतरी आपल्या पदरात टाकलेलं काहीतरी सुंदर असं दाण आहे. आणि त्यांचे आपण खऱ्या अर्थानं आभार मानणं गरजेचं आहे. एक दुसरी गोष्ट म्हणजे आवर्जून आजच्या या कार्यक्रमाला तुम्ही सर्वजण आलेत. इथं फक्त अन्न नाहीये, तर याच्यासोबत ज्ञान सुद्धा भेटणार आहे. आणि ते ज्ञान साधं सुद्धा नाहीये. कसं आहे, माऊली ज्ञानोबा तुकोबा सकल संतांच्या मांदियाळीचं हे ज्ञान तुमच्या ताटामध्ये शिदोरीमध्ये वाढलं जाणार आहे. आणि याचसाठी सगळा केलेला हा अट्टहास. विठ्ठल कसं असतं, आमचा जीव की प्राण म्हणजे आमचा माईक असतो. जोपर्यंत याला आवाज भेटला नाही ना, म्हणून सुरुवातीला आम्ही वेळ जाऊ दिला. 1 तास गेला, 1 तास वाढवून घेऊ. आम्हाला पाकिटाची अपेक्षा नाही. मी दादांना म्हटलं, दादा काही पाकिट वाढवून द्यायचं असलं तरी जमतंय. पण काय होतं, सगळ्या गोष्टी ऑपरेटिंग करणं, एकटेच जण आहेत तिथं सिस्टीमला ऑपरेटर करणं सोपी गोष्ट नाही. आपल्याला खाली बसून हे वाढवा ते वाढवा, एकटेच आहे. त्यांना म्हटलं सोबतीला कोणाला बोलवायचं असेल तर बोलवा. ऐका, खूप गोड साऊंड सिस्टीम आहे त्यांची. इथं आपल्याला बसल्या बसल्या चांगलं वाटतं. बाबा खालून मी किती वेळचं म्हणते माईकचा आवाज वाढव, पण माईकच्या सिस्टीमची किंमत फार मोठी असते, ज्याची त्याला माहिती आहे. जावे त्याच्या वंशात तेव्हा कळेल. ऐका, अतिशय गोड सिस्टीम आहे. फक्त शेवटपर्यंत सांगेल तेवढं देत चला. विठ्ठल आवर्जून अभंग निवडलाय. आजपर्यंत काही लोक म्हणत असतील सेवानिवृत्तीचा कार्यक्रम म्हणजे काय, आजपर्यंत पोलीस दलामध्ये SRPF असेल, पोलीस दल असेल, अशा वेगवेगळ्या कार्यामध्ये त्यांनी सेवा केली. आता सेवा करत असताना अशी तशी सेवा नाहीये. ज्यावेळेस दौंड सारख्या ठिकाणी SRPF मध्ये ज्यावेळेस काका राहत होते ना, आम्ही स्वतः डोळ्यांनी पाहिलंय. अरे 5वीचा आमचा वर्ग असेल, दादा बोलताना नॉर्मल ठेवायचं. मी जेव्हा म्हणेल ना गायन करताना, तेव्हाच फक्त इको द्यायचा. अर्ध पाकिट तुम्हाला मला द्यावं लागेल बरं का दादा, अर्ध तर मीच सांगते तुम्हाला. हां, मी गायन करायला लागले ना, मग मी सांगितलं ना तुम्हाला दादा इको द्या, तेव्हा द्यायचा. आता नॉर्मल करा आवाज. फक्त मी काय बोलते, माझा आवाज त्यांच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचणं गरजेचं आहे. तुम्हाला येतोय ना, असं घुमत नाही ना आवाज, येतो ना व्यवस्थित? एकदा प्रेमाने टाळी वाजवा. विठ्ठल तुम्ही काही नाराज होऊ नका, तुम्ही फक्त माईक बंद करू नका. ह्यांनी केलं तर जमतंय मला. हा हाय की नाही? ऐका, अतिशय सुंदर नियोजन केले. हे सगळ्याच्या भाग्यात नसतं बरं का. आज आपल्या आई वडिलांनी आपल्यासाठी काय केलंय, याकरता दोन्ही लेकरांचा अट्टहास आहे बरं का. हा, स्वप्नील दादा असेल आणि स्वप्नालीताई असेल, दोघांसाठी टाळ्या वाजवा, जोरदार टाळ्या वाजवा. आपल्या बापानं अविरतपणे आजपर्यंत पोलीस दलामध्ये नोकरी करत असताना 6-6 महिन्यांचा टर्न असायचा बाबा. 6-6 महिने गडचिरोली सारख्या ठिकाणी जीवावरती या ठिकाणी सगळं काही. नाव चुकलं वाटतं माझं, चुकून राहुल, बरोबर की नाही? बऱ्याच दिवसांनी भेट झाली त्यामुळं लक्षात आलं नाही. स्वप्नाली आणि राहुल या दोघांनी मिळून सगळा अट्टहास केलेला आहे. ऐका, 6-6 महिने एकदा वडील गेले ना बंदोबस्तला, की परत माघारी लवकर येणार नाही. 6 महिन्यांनी बाबा आपल्या शेतात गेलेलो म्हातारं आलं का नाही म्हणून म्हातारी 10 टाईम बांधावरनं आवाज देते की नाही? म्हाताऱ्याला बांधावरनं आवाज देते म्हातारी. का? 5-5 मिनिटाला. अरे एवढं प्रेम आहे आज पोलीस दलामध्ये देशाच्या सेवेसाठी. अरे काय केलं पाहिजे देशासाठी, काय केलं पाहिजे, देव देश धर्मासाठी कार्य केलं पाहिजे. आणि या परिवाराचं मोठं सहकार्य ते देव देश आणि धर्म यासाठी, धर्माचे पालन करणे, पाखंड खंडन, धर्माचं कार्य केलंय. आणि एवढं कार्य करून आज सगळा हा छोटासा संसार काय होतं. अरे 2 व्हीलर पासून सुरुवात झालेला हा प्रवास आज 4 व्हीलर दारामध्ये. नका ना देऊ इको. 2 व्हीलर पासून झालेली सुरुवात. ज्या दिवशी बाप 2 व्हीलर वरती कामाला जायचा,
बापाचं स्वप्न असेल कधीतरी मी घेईल, पण ऐका, जसजसा मोठा मुलगा होतो ना तसं बापाला वाटतं आता सगळं काही पोरगा बघेल. एवढ्या कष्टातून केलेला हा प्रवास, आज सगळं काही मिळालंय. म्हणून सेवानिवृत्ती का असते माणसाच्या आयुष्यात? सेवानिवृत्तीचा कार्यक्रम का असतो? ऐका, अविरतपणे कष्ट केले. अरे जेव्हापासून लग्नाच्या आधीपासून आई बापाची परिस्थिती नव्हती तेव्हापासून काबाड कष्ट करून शिक्षण घेतलं आणि तिथून पुढं आत्तापर्यंत लेकरा बाळांचं शिक्षण त्या बापानं केलं. आता तिथून पुढं लेकरांचं सगळं भवितव्य आजोबा म्हणून या नात्यानं करायचं. पण सांगू तुम्हाला, आज तो बाप आयुष्यभर कष्ट करतोय. या कार्यक्रमातून सेवानिवृत्ती का असते? का प्रत्येक सरकारी नोकरदाराची सेवानिवृत्ती का केली जाते? का शेतकरी बाप माझा इथं बसलेला आहे. शेतकरी बापाला रिटायरमेंट नसते आणि घरातल्या आईला रिटायरमेंट नसते. सरकारी नोकरी करणाऱ्या बापाला सेवानिवृत्तीचा कार्यक्रम असतो, कारण की सरकार सांगतो बाबा रे लय केलं, आता जरा थांब, आता जरा आनंद घे जीवनाचा, आता जरा निवांत राहा, आता कष्ट करू नको, आता सगळं काही मिळालंय. अरे भले मोठे पैसे देतो कोण? सरकार. आणि आपल्याला निवांत राहायला सांगतो. का? कारण की हे शरीर एवढं महत्त्वाचं आहे. ऐका, आयुष्यभर काबाड कष्ट करणारा बाप आमच्या लक्षातच राहत नाही. अरे किती कवींनी वर्णन करावं, किती संतांनी सांगावं बापाची भूमिका बजावत असताना. बाप आपल्याला तोपर्यंत कळत नाही जोपर्यंत आपण बापाची चप्पल आपल्या पायात घालत नाही, तोपर्यंत आपल्याला बाप कळत नाही. बाप कुणाच्या लक्षातच नसतो बापाने आमच्यासाठी काय केलंय. अरे सगळं जरी केलं ना बापाने तरी सरते शेवटी बापाला विचारलं जातं, बाबा तुम्ही काय केलं तो आमच्यासाठी? पैसा लय वाईट आहे माणसांनो. ऐका, आयुष्यामध्ये जितका पैसा महत्वाचा आहे ना तितका पैसा वाईट सुद्धा आहे. किती गोड सांगितलं एका ठिकाणी. ऐका, मी या प्रास्ताविकेमध्येच का सांगते, का असतो रिटायरमेंटचा कार्यक्रम? शेतकरी बाबा, बरेचसे शेतकरी बाबा इथे येऊन बसले. थकलात तुम्ही, तुमच्या पायातला काट्याला कुरूप झालंय, तुमच्या पायातला काटा तुम्हाला दिसतोय, कुरूप झालेलं कळतंय, तरी पण बाप त्या ढेकळाढेकळांनी वावरात जातोय. थांबा आता कुठंतरी, जा कीर्तनात बसा, आयुष्याचा आनंद घ्या, नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. हे खऱ्या अर्थानं सत्य. आजपर्यंत सगळ्यांसाठी करत आलो, आता इथून पुढं स्वतःसाठी जगून बघा. आयुष्य निघून जातं पण आपण आपल्यासाठी जगत. महिला मंडळ जास्ती म्हणून मी म्हटलं बरं का पुढे या. महिला मंडळ सगळी हाऊस मौस सगळं करून घेतो, पण घरातला बाप आहे ना, बाप स्वतःची हाऊस मौस कधी करून घेत नाही. बापाचं आयुष्य आजपर्यंत असं गेलेलं आहे, तुमचा बाप असो किंवा माझा बाप असो किंवा या कुटुंबातला बाप असो, या सगळ्यांचं आयुष्य असं गेलेलं आहे. आजपर्यंत पप्प्याला हे घ्यायचं, माझ्या तायडीला हे घ्यायचं, दीदीचं लग्न झालं, दीदी लोकाला दिली तरी जावयाला घ्यायचं. धोंडा आलाय, माझी आई पुढंच बसलेली आहे, कालपासून चाललंय धोंडा धोंडा धोंडा. सगळ्यांसाठी करायचं पण स्वतःसाठी आहे की नाही? काय कधी कोणी बापाला विचारलं का हो तुम्हाला काही खाऊ वाटतं का? अरे आजपासून या कीर्तनातून नाही तुम्हाला ज्ञानोबा तुकोबा कळाले ना, नाही तुम्हाला अभंग कळाले, नाही तुम्हाला संत कळाले ना, तर निश्चितपणे हे घेऊन जा की आज या परिवारानं एवढं सुंदर मंडप, धर्माचा मंडप टाकलाय, सुंदर असं कीर्तन ठेवलेलं आहे. त्या बापाचा वाढदिवस सुद्धा या ठिकाणी करणार आहेत. आज बापानं आपल्यासाठी काय केलंय, त्या बापासाठी आज आम्ही 2 शब्द खऱ्या अर्थानं त्याच्या ऋणातून उत्तराई होण्याकरता. आणि येऊ द्या अख्ख्या गावानी, बघू द्या राहुलनी काय मोठा सोहळा केला बापाचा. आपला करेल का हो आपला पोरगा? मनाला प्रश्न विचारून बघा, आपला करेल? किती गोड सांगितले दादा, ऐकू द्या किती गोड सांगितलं एका ठिकाणी. बाप नसतो कुणाच्या ध्यानी मनी, बाप माझा वेदनाचा धनी. बाप नसतो कुणाच्या ध्यानी मनी, बाप माझा वेदनाचा धनी. आई घराचा तो पाया, बाप कळस त्यावर. आई घराचा तो पाया, बाप कळस त्यावर. बाप नसतो
बापाचं आपल्यासाठी. आठवा ते दिवस त्या बापानं आपल्या शाळेत जायचं म्हणून शाळा भरल्यानंतर किती सगळ्या गोष्टी आणून दिल्या. अरे त्या बापाचं आज जीवनाचं सोनं झालंय, जन्म आलो त्याची आजी फळ झाले साचे. झालंय आता सगळं सगळं केलंय, सगळ्या जबाबदाऱ्या तुमच्यावरती दिल्यात, तुमच्यासाठी घर दार लेकरं बाळ सगळं तुमच्यावरती सोपवलंय. आता मला निवांत राहायचंय, आता मला निवांत राहायचंय. कोणी मला एवढं सगळं वैभव निर्माण करून दिलं? तुम्ही सांभाळले संती भय निरसल खंती. आज आम्हाला संतांच्या मार्गावरती जगत असताना आणि या परिवारानं किती माऊली ज्ञानोबा तुकोबांची सेवा करावी, भगवंतावरती प्रेम करावं, अरे एवढं सगळं दिलंय. त्या संतांचे आभार मानण्याकरता माझ्या वडिलांची एवढी छान सर्व्हिस करत असताना, अरे सर्व्हिस करत असताना आजपर्यंत एवढं त्या ठिकाणी असं म्हणतात, काही लोकांचा असा समज आहे बरं का, पोलीस म्हटलं का 50% लोक त्यांना नावं ठेवतात. पण ऐका, काही 50% लोक अशी आहेत की ती खरंच लोकांना त्रास देतात, पण 50% लोक अशी आहेत ती खरंच अंतःकरणापासून शुद्ध भावनाने सात्विकपणे नोकरी करतात. त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे आमचे असणारे खऱ्या अर्थानं प्रकाशदादा. चांगलं कार्य करणारी माणसं आहेत. अरे गावासाठी अभिमान असावा. गावातला एक सुपुत्र, आज मी एक कौतुकाने मी गावातली बातमी येताना बोर्डावर वाचली, अजून एक मुलगा कोणीतरी त्या ठिकाणी PSI का अधिकारी काहीतरी झालाय. अरे एकानं रिटायर व्हावं आणि दुसऱ्यानं अधिकारी बनावं, अरे ही सोपी गोष्ट नाहीये. जे बापाने केले ते पोराला करता येत. बाप डॉक्टर असला का बापाला वाटतं आपल्या पोरानं पण डॉक्टर व्हावं, पण ते जमत नाही. ऐका, विचार करा आपल्या बापानं किती कष्ट केले असतील. आज तुम्हाला असं वाटतं आमच्या बापाच्या डोळ्यात अश्रू आले ना का पटकन पुसायला आपण तिथं असलो पाहिजेत, इतकं जवळ बापाच्या आपण असलो पाहिजे, एवढी मैत्री बापातून आपली असली पाहिजेत. का तुकोबर आहे हट्टासाने सांगताय जन्म आलो त्याचे आजी फळ झाले साचे. अरे आम्ही आमच्या आयुष्यामध्ये भगवंताला प्राप्त करून घेतलं, देवाला आम्ही जवळ करून घेतलंय. आम्हाला पैसा धन दौलत काहीच नको. अरे एका मिनिटामध्ये देवाने आम्हाला मागेन ते द्यावं. देवाला काही पण आवाज दिला तर देव आमच्यासाठी द्यायला बसलाय. किती आवडीचं आहे संतांचं उदाहरण. ऐका, तुकोबाराय जर आवर्जून जाणीवपूर्वक तुम्हाला सांगतात तर तुकोबारांना सगळं काही मिळालं असेल की नाही हो. किती वेडं व्हावं तुकोबारायांनी देवासाठी. महिला मंडळ देवासाठी वेडं झालं पाहिजे, आपण देवासाठी होतो का? मावशी आल्यापासून बघते कोणी हिथं हात लाव तिथं हात लाव, साडीच नीट आहे का, साडी नीट आहे का, कोणाची लिपस्टिक नीट आहे का, कोणाचं कुंकू काय. मावशो संसार दुःखाचा असताना सुद्धा तुकोबारायांनी प्रमाण दिलेत. परवा दिवशी बरं का महाराज शुभम महाराज मुरुड जंजिरा माहिती आहे बाबा तुम्हाला, तिकडं कीर्तनाला गेलते. कीर्तन असं सुरू झालं नाही, महिला बडबड करायला लागल्या. मी म्हटलं नक्की गडबड काय? सप्त्याचं कीर्तन होतं. मी म्हटलं बाबा काय झालं, काय चाललंय तिकडं? बाबा गेले ना विचारायला तिकडं. महिला मंडळीचा गंभीर चर्चा. कोणता विषय? अगं म्हणली ती ह्या महिन्यातला माझा लाडक्या बहिणीचा हप्ता कुठं आला? सप्त्यात. बाई तुझा हप्ता राहू दे तिकडे, इकडे सप्ताह चालू आहे ना. महिला मंडळीला लई आवड असते. हा कार्यक्रम कुठलाही असो. होय ग कवाशी का आली पोरगी, काय करते तुझी? हा पुढं काय का चाला ना, हाय का नाही? लई दिवसातनं भेटलो आम्ही. काही काही जण पद्धतशीर का ह्याच्या, हे मला दिसत नाही. काय म्हणतात हे? तुमचाच मंडप आहे का? मंडप तुमचा आहे ना? ह्या खांबाच्या बरोबर मागं बसले, मला दिसू नाही म्हणून. कुणाला दिसू नाही म्हणून म्हणजे बसल्या बसल्या झोप लागली तर लागली. पद्धतशीर. काही लोक इकडून बसली, काही लोक त्या जारच्या पण पलीकडे बसले, काही लोक नुसतीच पाणी पितात. तिकडं बघा जरा तुम्ही, सगळं पाणी संपलं, जेवण संपलं, तुम्ही कीर्तना. म्हणजे सांगायचं काय, काही लोक जेवणासाठी येतात, काही लोक कीर्तनासाठी येतात, काही लोक पाठीमागं बसण्यासाठी येतात. माझं सांगण्याचं कोणी वाईट वाटून घेऊ नका, पण ऐका, प्रत्येकाचा वेगळा वेगळा विषय. काही लोक पद्धतशीर पाठीमागं बसले, म्हणले काय लय गरम होते, आपण असं हवेशीर पटांगणात बसू. कुठं? तुमच्या भाषेत सांगू का तुम्हाला? असं या पटांगणात बसलं का मस्त हवा लागन. कीर्तन येतंय की का नाव? काय बघायचंय? कीर्तन बघायचं असतं का हो? कीर्तन ऐकायचं असतं का हो? कीर्तन हे समजून घ्यायचं असतं. मला फसवलं, ठीक आहे, मागं बसा पुढं बसा, माझा अट्टास नाही. मी विनंतीपूर्वक तुम्हाला विनंती करू शकते की विनंतीने तुम्ही पुढे येऊन बसा, पण तुम्हाला काय उचलून आणू शकत, तुमचे पाय धरून वडत आणू शकत. तुम्हाला फक्त मी काय करू शकते, एक विनंती करू शकते. ऐका, तुम्ही सगळ्यांना फसवा, अर्चना दीदींना फसवा, नाही ऐकायचं कीर्तन, सिस्टीमवाला दादांना फसवा, मृदुंगाचार्यांना फसवा, पण त्या देवाला माणसांना वाटतं महाग बसली अर्चना दीदींना कुठं दिसतंय.
अर्चना दिदींना जरी 5वा डोळा नसेल माग तरी भगवंताला आहे ना. अर्चना दिदींना दिसलं नाही म्हणून काय झालं, देवाला कळतंय ना. किती गोड सांगितलं ऐका. तू काय काय केलंस भल्या माणसा, देवाला सार कळतंय. इको द्यायचा आता, हा द्या. तू काय काय केलंस भल्या माणसा, देवाला सार कळतंय. तू काय काय केलंस भल्या माणसा, देवाला सार कळतंय. पाप करून पापी म्हणे, पाप करून पापी म्हणे, सैरा वैरा पळतंय. तू काय काय, तू काय काय, तू काय काय केलंस भल्या माणसा, देवाला सार कळतंय. तू काय काय केलंस भल्या माणसा, देवाला सार कळतंय. भल्या माणसा देवाला सार कळतंय. तू काय काय केलं भल्या माणसा, देवाला सार कळतंय. देवाला सगळं कळतं. आपण आनंदानं करतोय का कुठल्या गोष्टीने. ऐका, तुम्ही चांगल्या भावनेतनं केलं तर देव निश्चित तुम्हाला देणार आहे. जिथं जेवढे जण कीर्तनाला बसलेत ना, मी म्हणते आपल्या कीर्तनाला काही 200-300 लोक असू द्यात, पण तेवढेच बसलेली लोक अंतःकरणापासून टाळी वाजवायला लागले ना, टाळी वाजवून जर देवाला आठवायला लागले ना, देव तुमच्यासाठी इथं यायला तयारी. जेथे कीर्तनाची जागा आणि तेथे पांडुरंग. देव येतो पण फोटो काढून येतो तुमचा. तुम्ही जर व्हॉट्सअपवर चॅटिंग करत बसला तर तुमचा फोटो निघलाच. तुम्ही इंस्टाग्रामच्या रील्स बघत बसला तर फोटो. तुम्ही कीर्तनात बसलाय पण काय करताय. तू काय काय केलंस भल्या माणसा, देवाला सार कळतंय. तू काय काय केलंस भल्या माणसा, देवाला सार. मग अशी का एवढं सुंदर आल्यानंतर या नाईक कुटुंबाने एवढं सुंदर स्वागत केलं. आनंद बघा माणसाचा किती. आनंदामध्ये एका आजीने ओवळत असताना साखर तोंडात घालायचे तर तांदूळच घातले. दुसऱ्यांदा मी हातच केला, म्हटलं तोंडात नकाच देऊ. मी विचार करते ठीक आहे, पण त्यांचा आनंद महत्वाचा आहे की नाही. किती आनंदानं किती उत्साहानं सगळ्या गोष्टी करतायत, ही फार महत्वाची गोष्ट आहे. आज तुम्ही गरम होतंय तुम्हाला सगळ्यांना माहिती, पण तुम्ही कीर्तनात बसला ना, याचं फळ न सांगता तुम्हाला देव देणार आहे बरं का. आपण केलेलं फळ आपल्याला सहज देतो. सहज बाबा. आपल्याला असं वाटतं काय देवाचं, आपल्या गावात एवढं मंदिर आहे मोठं देवाचं, आम्ही रोज देवपूजा करतोय, रोज मंदिरात जातोय. मला वाटतं 2 सुंदर मंदिर आहेत आपल्या गावात. 5 मंदिर आहेत सुंदर. मला येता रस्त्यात 2च दिसली. इतकी सुंदर मंदिर आहे. आम्ही प्रत्येक देवापुढे जातोय. बाबा आपल्याला असं वाटतं आपलं म्हातारपण जवळ आलंय, आम्ही रोज मंदिरात जातोय. पण आम्ही मंदिरात जातोय, देवाला दिसतंय का खरंच. देव आमच्याकडे बघतोय का खरंच. देवाला आवाज दिल्यावर देव येईल का खरंच. ऐका मावशी, कीर्तनात बसलाय तुम्ही, नास्तिक जरी असला, तुम्ही आस्तिक जरी असला ना, फक्त तुम्ही अंतःकरणाने देवाला एकदा तरी आवाज दिला आणि देव येतो बरं का. तुम्ही कधीच देवाला हात नसणारे जोडणारे. काही माणसं अशी त्यांनी देवाला कधी हात जोडले नाही, कधी कुठल्या मंदिरात गेले नाहीत, तरी देवानं त्यांच्यावरती कृपा केली. आता ऐका, देव किती सहज देतो बरं का. ज्या व्यक्तीनं रोज देवाऱ्यामध्ये हात जोडले, देव त्याला देणार पण जरा उशिरा देणार. जो वाईट मार्गाला चाललाय त्याच्याकडून चुकून थोडीशी भक्ती घडली ना, देव त्याला सुद्धा देणार. देव सगळ्यांना देतो, कोणाचं जात पात धर्म पंथ काही बघत नाही, देव देतो. पण आम्ही त्या देवाला आवाज देत नाही का. एक माणूस होता, जसे तुम्ही सर्वजण कीर्तनाला आलेत, कोणी काय व्यवसाय करत असेल, आज आपल्या बापानं काहीतरी व्यवसाय केला तर आपलं जीवन आहे. आपल्या वडिलांनी आपल्या पप्पांनी जर कामाला गेले तरच आपल्याला पैसे. एक माणूस होता आणि त्याचा व्यवसाय काय होता, रोज तळ्यावरती जायचं आणि मासे पकडून आणायचे. मासे पकडून आणायचे आणि ते गुंडेगावमध्ये विकायचे. एक मासा 200 रुपयाला. तुम्ही म्हणतानी माशाचं काय सांगायला लागले. ऐकून तर घ्या, फक्त ऐकायचंय, खायचा नाही तर कीर्तनात बाबा खाऊन घेते. मासा म्हणलं की ऐका, फक्त ऐकायचं. तू जायचा आणि 200 रुपयाला एक मासा विकायचा. रोजचे त्याचा 1000-2000 रुपये व्हायचे. रोजचं त्याचा नित्यक्रम सुरू होता. एक दिवस तळ्यातले सगळे मासे संपले. आता सगळे मासे संपल्यावरती तो खाली मान घालून घरी आला आणि विचार करायला लागला, आता मासे संपलेत, पोरांच्या शाळा भरतील, पैसे गोळा करायचे, पोरीला 35,000 डोनेशन भरायचं, भरू कुठून. घरी आला आणि घरी आल्यावरती विचार केला,
आता जर हे करायचंय म्हटल्यानंतर काय करायचं? सहज तळ्याकडे बघितलं, तळ तर कोरडं पडलेलं आहे. त्याच्या लक्षात आलं आपल्या गुंडेगावच्या शेजारी थोडंसं पुढं गेलं का कोळगाव म्हणून गाव आहे. त्या कोळगावला गेल्यानंतर ना तिथे एक मोठा राजा आहे. मोठा राजा राहतोय आणि त्या राजाच्या शेतामध्ये मोठा तलाव आहे. असं करूया तिथं जाऊ. आणि त्या कोळगावमध्ये गेल्यानंतर ना त्यांनी राजाचा तलाव बघितला. पण राजाचा तलाव म्हटल्यानंतर तिथं काय असणार आहे? सगळे शिपाई उभा होते. त्याने विचार केला ही शिपाई जेव्हा झोपतील ना तेव्हा मी जाईल आणि तळ्यातले सगळे मासे काढेल. माझ्याकडं काय बघता? तळ्याकडं गेला. शिपाई सकाळी सकाळी पहाटे निघून गेले. तळ्याकडे बघितलं, शिपाई निघून गेल्यानंतर पहाटे पहाटे त्यांनी तळ्यातले सगळे मासे गोळा केले. 2 टोपल्या मासे त्यांनी गोळा केले आणि त्याच्या मनाला समाधान झाला. 2 टोपल्या माशाचे प्रत्येक मासा 200 रुपयाला विकला तर मला 20-30 हजार रुपये तरी आरामशीर पैसे भेटून जातील. काय दिसलं त्याला माशांमध्ये? झोपले का काय? बायकांनो, दुपारची झोपायची वेळ झाली ना तुमची, आहे की नाही? जेवलं का? झोपायची वेळ. म्हणून असं महिला मंडळ जरा तब्येतवान असतात बरं का. ऐका, 2 टोपले त्यांनी विचार केला एवढा. म्हटलं ठीक आहे. मासे गोळा केले आणि त्याला आता निघायचंय. निघण्याच्या टायमिंग मध्ये बघितलं, पाहिल्यानंतर राजाची तिकडून त्या ठिकाणी स्वारी दिसली. राजा याला येताना पाहिलं. अरे राजा आलाय. राजाने जर मला पाहिलं ना, मी मासे त्याच्या तळ्यातले चोरून चाललोय, मला राजा काय करेल? मारेल, शिक्षा देईल. म्हणून घाबरून जेवढे मासे पकडले पुरुष मंडळी परत तळ्यात टाकले. कशात? तुम्ही केलं असतं का असं? हे आम्ही घेऊन पळालो असतो. पडले असते मासे तरी हरकत. त्याने ते सगळे त्यात टाकले, परत टाकले पाण्यात. आणि आता पाण्यात मासे जरी टाकले तरी तलावाच्या कडेला तू काय करतो म्हणून फटके तर खावंच लागणार. त्याने विचार केला काहीतरी युक्ती करू म्हटले. त्याने काय केलं? आसपास सगळा चिखल होता. ऐका कीर्तन. आसपास असलेला कीर्तनातला चिखल उचलला. ऐका, आता तो चिखल त्यांनी तलावाच्या बाजूचा उचलला आणि सगळ्या अंगाला लावला. नुसत्या अंगाला लावून राहिला नाही, गालाला लावला, गालाला लावला, तोंडाला लावला, सगळीकडे लावला. आणि जसा चिखल तोंडाला लावला ना तसं त्याची युक्ती केली. म्हणलं देवाचं चिंतन करतोय असं नाटक करू. अशी मुद्रा केली आणि देवाचं नामस्मरण करत गप्प बसला. राजा आला. राजाने पाहिलं, अरे भला मोठा साधू, भला मोठा व्यक्ती, महान तपस्वी, कोणीतरी व्यक्ती आपल्या तलावाच्या बाजूला येऊन त्या ठिकाणी भक्ती करतोय, तलावाच्या बाजूला येऊन त्या ठिकाणी साधना करतोय. काय केलं त्यांनी? राजाने पाहिलं. राजा तलावाकडे फिरकून आला आणि राजाला वाटलं आपल्या तलावाचं सार्थक झालं. एवढं सुंदर तलाव आणि त्याच्या शेजारी एवढा मोठा साधू येऊन बसलाय. राजा गेला रथामध्ये. रथामध्ये सोन्याची मोहरा होती, घेऊन आला. आणि सोन्याची मोहरा घेऊन आल्यानंतर राजाने काय केलं? त्या माणसाच्या पुढं ठेवले आणि राजा निघून गेला. राजा तिथून निघून गेला. नाटक करणारा माणसा ढोंगी कसा असतो? हळूच एक डोळा उघडून बघितलं त्याने, गेला का राजा? मग परत दुसरा डोळा उघडून बघितला, राजा गेलाय का? आणि दोन्ही डोळे उघडून बघितलं, राजा खरंच गेलाय. ते म्हणलं आता मोकळं झालं मासे पकडायला. बघितलं तर काय, समोर त्याच्या एक पिशवी होती. उघडलं, सोन्याची मोहरा. त्याच्या लक्षात आलं आजपर्यंत आपण चोरी, लबाडी सगळ्या गोष्टी केल्या, पण ज्या भगवंताचं एकदा लक्षपूर्वक ऐकायचं. महिला मंडळ इकडं पावडर पुसली तर आपण पावडरचे डबे देऊ. इकडं बघा, इकडं बघा, घामाने पावडर गेली जरा, इकडं बघा. त्या माणसानं देवाचं नाटक केलं. काय केलं? देवाचं चिंतन करतोय, नाटक केलं. तर देवाने एवढं दिलं. अरे देव एवढा श्रेष्ठ आहे. महिला मंडळ तिकडं मागं म्हणतात हुक हुक जेवणाची गाडी दे, हुक दोक माग. आता बकेटी निघायला लागल्या. इकडं बघा, विठ्ठल विठ्ठल. तुमची गाडी जरी आली असेल तरी ही गाडी पुढे गेल्याशिवाय तुम्हाला जेवण. झोपले का काय? ऐका, कुठं होते मी? सहज सहज केलेली भक्ती देवापर्यंत पोहोचते. अरे त्या माणसानं फक्त देवाचं चिंतन करतोय, याचं फक्त नाटक केलं तर त्याला देवाने एवढं दिलं. तुम्ही सर्व त्या ठिकाणी बसला. तुम्ही जर खरं खरं देवाची भक्ती केली तर देव तुम्हाला किती देईल? अरे देव द्यायला बसलोय पण आम्ही ते देवाला देव पूजावा आणि टाकावा. येतो प्रशस्त न वाटे जीवा, या कारणे मूळ प्रयत्न श्रवणाधी. यासाठी श्रवण केलं पाहिजे. काय श्रवण केलं पाहिजे?
देवाचं नामस्मरण. पण आम्ही कीर्तनात बसलोय, आमचं लक्षच त्या जेवणाकडनं हालत नाही. माऊली खूप सोड सांगताय का, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. चित्त नाही नामे तरी ते व्यर्थ. ओ चित्त नाही नामे जरी देव, चित्त नाही नामे तरी वेद. त्रिवेणी संगमिला ना तीर्थ भ्रमे. चित्त नाही नामे तरी ते व्यर्थ. चित्त नाही नामे तरी ते व्यर्थ. वेद संगमी नामा चित्तवामी, चित्त नाही नामी तल तबेरी धड. चित्त नाही नामी दर्ज चित्त नाही नामी तरी ते. जर तुम्ही कीर्तनात नुसतं शरीराने बसले असलं तर कीर्तन समजणार नाही तुम्हाला. किती मी ओरडून सांगितलं, आपण आपल्या जन्माचं सार्थक करायचं असेल तर आपल्याला त्यासाठी कीर्तनात प्रवचनात राहिलं पाहिजे.